एवढी हिंमत कशी झाली की तू या मुलाला घेऊन माझ्या समोर उभी राहिलीस? सांग मला, हा कोणाचा मुलगा आहे? त्याच्या डोळ्यात राग आणि आश्चर्य दोन्ही होते. त्याचा चेहरा लाल बुंद झाला होता. हा माझा अभिमान आहे, माझंच रक्त आहे आणि वरच्या देवाने दिलेला तो पुरावा आहे जो तुझ्या नशिबात नव्हता. मी माझ्या मुलाला छातीशी घट्ट कवटाळलं आणि त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत उत्तर दिलं. तो माणूस ज्याने मला वांझ म्हणून घराबाहेर काढलं होतं, आज माझ्या घराच्या उंबरठ्यावर असह्य अवस्थेत उभा होता. संपत्ती, मान सन्मान आणि मुलगा, आज सर्व काही माझ्याकडे होतं. माझं नाव अनघा आहे. मी खूप लहान असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांनी मला आणि माझ्या आईला या जगात एकटं सोडून दिलं. वडिलांच्या निधनानंतर आई मला घेऊन तिच्या भावाच्या घरी गेली. पण तिथे माझ्या मामीने आम्हाला सुखाने जगू दिलं नाही. मामा आणि मामीने माझ्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं. आई मला त्या घरात एकटी सोडून निघून गेली. आई गेल्यानंतर मामीने माझ्यावर खूप अत्याचार करायला सुरुवात केली. ती मला सतत टोमणे मारायची आणि घरातील सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची. की तू दिवसभर फुकटचं अन्न खातेस, थोडं तरी काम करत जा. फुकटचं अन्न खाण्याची खूप हौस आहे तुला. स्वयंपाकघराच्या दारात उभी राहून ती मला म्हणायची. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल नेहमी तिरस्कार दिसायचा. मी पूर्ण घर साफ केलं आहे, आता भांडी धुत आहे. मी घाबरत हळू आवाजात म्हणाले, तू माझ्यावर कोणते उपकार करतेस? या घरात राहायचं असेल तर ही सगळी कामं करावीच लागतील. नाहीतर निघून जा त्या आईकडे, जिच्या गळ्यात तुला बांधून ती निघून गेली. ती ओढत पाय आपटत म्हणाली आणि तिथून निघून गेली. मी तिथेच उभी राहून रडू लागली. मामा दुसऱ्या शहरात स्थलांतर करण्याची तयारी करत होते. काही दिवसातच ते संपूर्ण कुटुंबासह तिथे जाणार होते. मी आनंदी होते. मला वाटलं की तिथे गेल्यावर कदाचित माझी ही परिस्थिती बदलेल. पण मामी आणि मामाने माझ्या आईला बोलावून सांगितलं की बघ बहीण, आम्ही बाहेर चाललो आहोत. आता आम्ही या मुलीला आमच्यासोबत ठेवू शकत नाही. हे ऐकून माझ्या सर्व आशांवर पाणी पडले. तुझ्या नवऱ्याशी बोल आणि या मुलीला तुझ्या घरी घेऊन जा. मामा सोफ्यावर बसत रागाने म्हणाले, भाऊ, तुला माहीत आहे ना, माझ्या नवऱ्याला ही मुलगी अजिबात पसंत नाही. तो तिला एक क्षणही सहन करणार नाही. आई रडत असहाय्यपणे म्हणाली, मग मी काय करू? तिला रस्त्यावर सोडू? मी तिचा पालक नाही. ती तुझी मुलगी आहे, तिची जबाबदारी तूच घे. मामा रागाने उठत म्हणाले, मी नवऱ्याशी एकदा बोलून पाहते. तुम्ही मला थोडा वेळ द्या. पण अशा प्रकारे तिला घराबाहेर काढण्याच्या गोष्टी करू नका, आई म्हणाली. घरी आल्यावर आईने तिच्या नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला की ती मुलगी अनघा या घरात आली तर मी तुलाही घटस्फोट देऊन घराबाहेर काढेन. हे ऐकून आईने मला माझ्या नशिबावर सोडून दिलं. मामा आणि मामीच्या या वागणुकीमुळे माझं जीवन नरक बनलं होतं. त्याने माझ्यापासून कायमची सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला. ही अशुभ मुलगी आहे, आपली पाठ सोडणार नाही. हिचं लग्न लावून द्या आणि कायमची पाठवा, मामी रात्री मामांना म्हणाली. पण हिच्याशी लग्न कोण करेल? हिच्यासाठी स्थळ कुठून आणू? हिला ना आईचा आधार आहे, ना वडिलांचा, आणि ना हुंडा देण्यासाठी पैसे आहेत. मामा डोकं धरून बसले. मामीने जेव्हा मामांवर सतत दबाव टाकायला सुरुवात केली, तेव्हापासून माझं आयुष्य इतरांच्या हातात गेलं. माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे हेच मला समजत नव्हतं. मामी वारंवार सांगत होती की त्यांचे काही दूरचे नातेवाईक आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि ते त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत आहेत. त्यांना हुंडा काही नको होता, फक्त एक साधी सरळ मुलगी हवी होती, जी घर सांभाळेल आणि सर्वांची सेवा करेल. त्यांच्या बोलण्यात एक विचित्र आग्रह होता, जणू सर्व काही आधीच ठरलेलं होतं. मामा त्यांच्या बोलण्याला भुलले आणि त्यांनी माझ्याशी काहीही न बोलता ते स्थळ पुढे नेलं. त्या दिवशी घरात खूप गडबड होती. लोक ये जा करत होते. मला एका कोपऱ्यात बसवून ठेवण्यात आले. जणू मी माणूस नव्हते तर एखादी वस्तू होते, जी दाखवली जात होती आणि पारखली जात होती. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. हातपाय गार पडले होते. मी वारंवार विचार करत होते की कोणीतरी मला विचारावं
की मला काय हवं आहे, पण तसं काहीच झालं नाही. कुणी माझ्याकडे नीट पाहिलं सुद्धा नाही. अवघ्या एका आठवड्यात सगळं ठरलं आणि माझं लग्न लावून देण्यात आलं. ज्या मुलाशी माझं लग्न झालं त्याचं नाव राहुल होतं. लग्नाच्या दिवशी मी लाल रंगाचा लग्नाचा पोशाख परिधान केला होता. सगळेजण आनंदी होते, पण माझ्या आत काहीतरी पूर्णपणे तुटलं होतं. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मी ते लपवले. कारण मला शिकवलं गेलं होतं की मुलींनी सर्व काही सहन करायचं असतं. लग्नानंतर जेव्हा मी त्या घरात गेले, तेव्हा सगळंच नवीन होतं. नवीन घर, नवीन माणसं, नवीन आयुष्य. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले. सासू थोडी कडक स्वभावाची होती, पण मी स्वतःला समजावत होते की हळूहळू सगळं ठीक होईल. मी सकाळपासून रात्रीपर्यंत काम करायचे. घरातील प्रत्येक लहान मोठं कामं करायची. सर्वांची काळजी घ्यायची. मला वाटायचं की जर मी मनापासून सर्व काही केलं तर एक दिवस सगळेजण मला आपलं मानतील. पण हा माझा गैरसमज होता. 2 महिनेही पूर्ण झाले नव्हते की सासूचं खरं रूप माझ्या समोर आलं. ती प्रत्येक गोष्टीवर मला टोमणे मारायची. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून रागवायची आणि वारंवार एकच गोष्ट सांगायची की त्यांना घराचा वारस हवा आहे. त्यांच्या घराण्याचं नाव पुढे नेणारा कुणीतरी हवा आहे आणि आता ती जबाबदारी माझी आहे. ती रात्री उशिरापर्यंत माझ्या खोलीत येऊन मला हेच बोलत राहायची. तिच्या बोलण्याने माझ्या मनाला खूप वेदना व्हायच्या. तरीही मी गप्प राहायची, कारण माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नव्हतं. हळूहळू तिने राहुलच्याही मनात हे भरवायला सुरुवात केली की मला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि नेमकी काय अडचण आहे ते तपासून घ्या. एका दिवशी राहुल अचानक नेहमीपेक्षा लवकर घरी आला. त्याचा चेहरा गंभीर दिसत होता. त्याने माझ्याशी फारसं बोलणं केलं नाही. फक्त एवढंच म्हणाला की तयार हो, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. हे ऐकताच माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. मी घाबरले होते, पण गप्पच त्याच्यासोबत गेली. डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये बसताना माझे हात थरथरत होते. डॉक्टरांनी माझी तपासणी केली, काही चाचण्या केल्या आणि आम्हाला बाहेर बसायला सांगितले. त्या दिवशी प्रतीक्षेचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप जड होता. मला असं वाटत होतं की माझ्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय होणार आहे. थोड्या वेळाने जेव्हा अहवाल आले, तेव्हा डॉक्टरांचा चेहरा बदलला. त्यांनी राहुलकडे पाहिलं आणि म्हणाले की तुमची पत्नी कधीही आई होऊ शकणार नाही. हे ऐकताच जणू माझ्या कानांनी ऐकणंच बंद केलं. मला काहीच ऐकू येत नव्हतं. माझ्या हृदयावर जणू कुणीतरी खोल घाव घातला होता. राहुलचाही चेहरा उतरला. त्याने डॉक्टरांना विचारलं की एकदा पुन्हा तपासून पहा, कुठेतरी काही चूक झाली असेल का. पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की अहवाल बरोबर आहे आणि त्यात कोणतीही चूक नाही. आम्ही दोघे तिथून बाहेर पडलो. संपूर्ण प्रवासात कुणीच काही बोललं नाही. राहुलने एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. घरी पोचताच त्याने सगळी गोष्ट त्याच्या आईला सांगितली. हे ऐकताच माझी सासू संतापाने भरून गेली. तिने माझ्याकडे असं पाहिलं जणू मी एखादी मोठी चूक होते. ती ओरडत म्हणाली की मी या अशुभ मुलीला या घरात ठेवणार नाही. तिने मला धक्का देत दरवाजाकडे ओढून नेलं. मी रडत होते, विनवण्या करत होते. मी राहुलचे पाय पकडले आणि त्याला म्हणत होते की मला घराबाहेर काढू नका. माझं या जगात कुणीही नाही. मी कुठे जाईन? मी सर्व काही सहन करीन, फक्त मला या घरात राहू द्या. पण त्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्याने माझा हात झटकून टाकला आणि मला जोरात धक्का देत दूर केलं. तो म्हणाला की माझ्या नजरेसमोरून निघून जा. त्याचे ते शब्द माझ्या हृदयात बाणासारखे घुसले. त्याच वेळी सासूने माझ्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या, ज्या त्यांनी लग्नाच्या वेळी मला घातल्या होत्या. त्या म्हणाल्या की ही अशुभ मुलगी रिकाम्या हाताने आली होती आणि रिकाम्या हातानेच जाईल. मी रडत राहिले, पण कुणीही माझं ऐकलं नाही. पुढच्या क्षणी माझ्या समोर दार बंद करण्यात आलं. मी घराबाहेर रस्त्यावर उभी होते, एकटी. माझ्याजवळ काहीच नव्हतं, ना पैसे, ना कपडे, ना कोणताही आधार. मी हळूहळू रस्त्यावर चालू लागले. माझे पाय लटपटत होते. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मी फक्त चालत होते, कोणत्याही ठराविक दिशेशिवाय. मला माहीत नव्हतं की मी नेमकी कुठे चालले आहे.
काही वेळानंतर माझी अवस्था इतकी खराब झाली की मला नीट उभं सुद्धा राहावे नाही. पोटात भुकेच्या तीव्र वेदनांनी कळा उठत होत्या. सकाळपासून मी काहीही खाल्लं नव्हतं आणि आता भूक मला आतून पोखरत होती. तेवढ्यात माझी नजर एका छोट्याशा खानावळीवर पडली, जिथून जेवणाचा सुगंध दरवळत होता. मी काही क्षण तिथेच उभी राहिली. मग धीर करून आत गेले आणि एका कोपऱ्यात जाऊन बसले. माझे हात थरथरत होते. मनात भीती भरली होती. मी हळू आवाजात त्या खानावळीच्या मालकाला म्हणाले की मला खूप भूक लागली आहे. मला थोडंसं खायला मिळेल का? मी त्या खानावळीत शांतपणे बसून राहिली. पोटात इतकी तीव्र भूक लागली होती की जणू आतून काहीतरी जळत होतं. पण माझी परिस्थिती अशी होती की माझ्याजवळ चांगलं जेवण विकत घेण्यासाठी पैसे नव्हते आणि कोणाचाही आधार नव्हता. म्हणून मी तिथे सर्वात स्वस्त जेवण मागवलं. ती खानावळ खूप साधी होती. तुटलेल्या खुर्च्या, जुनी टेबलं आणि चारही बाजूंना हलकी अस्वच्छता पसरलेली होती. असे वाटत होते की लोकांना तिथे येणे फारसे आवडत नसावे. तेवढ्यात एक सडपातळ साध्या कपड्यातील मुलगी माझ्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर निरागसता होती. तिने अतिशय हळू आवाजात मला विचारलं की ताई, तुम्हाला काय हवं आहे? तुम्ही काय मागवणार आहात? तिच्या आवाजात आपुलकी होती, पण थोडा संकोचही जाणवत होता. मी तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले की माझ्याजवळ जास्त पैसे नाहीत. तुमच्याकडे जे सर्वात स्वस्त असेल तेच घेऊन ये. तिने काहीही न बोलता मान हलवली आणि आत निघून गेली. मी तिथे बसून चारही बाजूंना पाहत होते. खानावळीत फार कमी लोक होते. काही जण शांतपणे बसून जेवत होते, तर काही उठून निघून जात होते. थोड्याच वेळात तीच मुलगी माझ्यासाठी जेवण घेऊन आली. तिने ताट माझ्या समोर ठेवलं आणि हळू आवाजात म्हणाली की ताई, हे घ्या तुमचं जेवण. मी तिच्याकडे बारकाईने पाहिलं आणि विचारलं की तुझं नाव काय आहे? तिने हलकसं हसत उत्तर दिलं की माझं नाव जिया आहे. तिचं नाव ऐकून मला बरं वाटलं, कारण तिच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. मी ताटाकडे पाहिलं आणि एक घास तोडला. जसा मी तो तोंडात टाकला, तशीच मला एक अतिशय विचित्र चव जाणवली. ते पूर्णपणे बेचव होतं. त्यात ना मीठ होतं, ना कोणताही सुगंध, ना चव. पण माझी भूक इतकी तीव्र होती की मी असह्य झाले होते. तरी सुद्धा मी दुसरा घास खाऊ शकले नाही. माझा हात तसाच थांबला आणि मी फक्त ताटाकडे पाहत राहिली. तेवढ्यात जिया पुन्हा माझ्याजवळ आली आणि म्हणाली की ताई, काय झालं? तुम्ही जेवत का नाहीत? तिच्या आवाजात काळजी होती. जणू तिला माझी खरोखरच चिंता वाटत होती. मी हळूच तिच्याकडे पाहिलं आणि खरं तेच सांगितलं की हे जेवण खूपच खराब आहे. यात काहीच चव नाही आणि ते घशाखाली उतरतही नाही. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर क्षणभर उदासी पसरली, पण ती रागवली नाही. तिने अतिशय शांत आवाजात म्हटलं की ताई, मला माहीत आहे की मी चांगलं जेवण बनवू शकत नाही. मी खूप प्रयत्न करते, पण माझ्याकडून ते नीट जमतच नाही. माझा भाऊ सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप मेहनत करतो. तो बाजारात जाऊन भाजीपाला आणि इतर सामान आणतो आणि मी इथे जेवण बनवून विकते. पण मला अजून खूप काही शिकायचं आहे. त्यामुळे आमच्या खानावळीत फारसे ग्राहक येत नाहीत. जे येतात ते एकदा जेवतात आणि पुन्हा परत येत नाही. त्यामुळे आमचा व्यवसाय नीट चालत नाही. अनेकदा पूर्ण दिवस निघून जातो आणि एक ताटसुद्धा विकलं जात नाही. तिचं बोलणं ऐकून माझं मन आतून हेलावून गेलं, कारण तिच्या आवाजात कुठलाही दिखावा नव्हता, फक्त प्रामाणिकपणा आणि असहाय्यता होती. मी पहिल्यांदाच तिच्याकडे नीट पाहिलं. तिचे कपडे स्वच्छ होते, पण खूप जुने झाले होते. तिच्या हातांवर कष्टांच्या खुणा होत्या आणि डोळ्यातला थकवा स्पष्ट दिसत होता. तरीही ती हसत होती, जणू प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सावरून उभी राहत होती. मी हळूच विचारलं की तू इतकी मेहनत करतेस, तरी सुद्धा लोक इथे काय येत नाहीत? तिने चारही बाजूंना पाहत उत्तर दिलं की ताई, इथे काहीच नीट नाही. नाही खानावळ आकर्षक दिसते, ना जेवण चांगलं बनतं. लोकांना स्वच्छ जागा आणि चविष्ट जेवण हवं असतं आणि आम्ही अजून ते देऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला सतत तोटा सहन करावा लागतो. अनेकदा वाटतं की ही खानावळ बंद करावी, पण ती बंद केली तर आमच्याकडे काहीच उरणार नाही. हाच आमचा एकमेव आधार आहे. तिचं बोलणं ऐकून मी काही वेळ शांत झाले.
माझ्याही आयुष्यात खूप वेदना होत्या, पण आता मला जाणवत होतं की फक्त मीच दुःखी नाही. या जगात प्रत्येकाकडे स्वतःची कहाणी आहे, स्वतःचे संघर्ष आहेत. मी हळूच पाण्याचा ग्लास उचलला आणि एक घोट घेतला. मग धीर करून आणखी एक घास खाण्याचा प्रयत्न केला. तो अजूनही तितकाच बेचव होता. पण यावेळी मी स्वतःला थांबवलं नाही, कारण मला भूक लागली होती आणि आता जियाची मेहनतही मला दिसत होती. ती माझ्यासमोर उभी राहून माझ्याकडे पाहत होती. जणू तिला भीती वाटत होती की मी जेवण अर्धवट सोडून दे. मी हळूहळू पूर्ण जेवण संपवलं. जेव्हा मी ताट खाली ठेवलं, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हास्य उमटलं. जणू तिने एखादा मोठा विजय मिळवला होता. मी तिला म्हटलं की जिया, तू वाईट वाटून घेऊ नकोस. पण जर तू थोडं चांगलं जेवण बनवायला शिकलीस, तर तुझी खानावळ खूप चांगली चालू शकते. तिने माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाली की ताई, मला खरंच शिकायचं आहे, पण मला शिकवणारं कुणीच नाही. ती मुलगी काही वेळ माझ्यासमोर शांतपणे उभी राहिली. जणू ती तिच्या मनात दडलेलं सगळं दुःख शब्दात मांडण्याचं धाडस एकवटत होती. मग ती हळूच माझ्याजवळ येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक विचित्र भीती आणि पोकळीही जाणवत होती. तिने अतिशय हळू आवाजात सांगितलं की ताई, आम्ही फक्त दोघंच भाऊ बहीण आहोत. ही खानावळ आधी आमच्या आई वडिलांची होती. ते दोघं रात्रंदिवस कष्ट करायचे. सकाळी लवकर उठायचे, बाजारात जायचे, सामान आणायचे आणि नंतर इथे उभं राहून स्वतः जेवण बनवायचे. लोक दूर दूरवरून त्यांच्या हातचं जेवण खाण्यासाठी यायचे. या खानावळीत पूर्वी खूप गजबज असायची, आनंद असायचा. इतकं बोलताच तिचा आवाज भरून आला. तिने अश्रू आवरण्याचा प्रयत्न केला, पण ते थांबले नाही. थरथरत्या आवाजात ती पुढे म्हणाली की ताई, काही दिवसांपूर्वीच आमच्या आई वडिलांचं निधन झालं. त्यांच्यानंतर जणू आमचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं. आता आमच्याकडे कुणीच नाही, ना कोणते नातेवाईक, ना कोणताही आधार. फक्त आम्ही दोघंच उरलो आहोत, मी आणि माझा भाऊ. तिने डोळे पुसले आणि पुढे सांगितलं की आम्ही ठरवलं आहे की ही खानावळ बंद करायची नाही, कारण हीच आमच्या आई वडिलांची शेवटची आठवण आहे आणि हाच आमचा एकमेव आधार आहे. पण मला जेवण नीट बनवता येत नाही. मी खूप प्रयत्न करते, पण माझ्या हाताला ती चव नाही जी आईच्या हाताला होती. त्यामुळे जो ग्राहक एकदा येतो, तो पुन्हा परत येत नाही. अनेकदा पूर्ण दिवस निघून जातो आणि एक ताट सुद्धा विकलं जात नाही. आम्हाला खूप तोटा सहन करावा लागतो. तिचं बोलणं ऐकून माझं मन जड झालं, कारण तिच्या दुःखात प्रामाणिकपणा आणि असहाय्यता दोन्ही होत्या. ती पुढे म्हणाली की ताई, कधी कधी वाटतं की सगळंच सोडून द्यावं, पण मग आई वडिलांची आठवण येते आणि वाटतं की ही खानावळ वाचवलीच पाहिजे. हे बोलताना तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. पण यावेळी तिने स्वतःला लगेच सावरलं आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली की ताई, तुम्ही सुद्धा खूप चिंताग्रस्त दिसत आहात. तुम्ही सांगा, तुमच्यासोबत काय घडलं? तिच्या त्या एका वाक्यात इतकी आपुलकी होती की मी माझे अश्रू आवरू शकले नाही. मी हळूहळू माझी कहाणी तिला सांगायला सुरुवात केली. मी म्हणाले की माझ्या सासरच्या लोकांनी मला घराबाहेर काढले. माझ्या नवऱ्याने मला वांस म्हणून नाकारलं. त्यांनी सांगितलं की मी त्यांच्या घराण्याचा मान वाढवू शकत नाही, म्हणून मला त्या घरात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मी रडत रडत बोलत होते आणि ती शांतपणे माझं सगळं ऐकत होती. मी तिला सांगितलं की आता या जगात माझं कुणीच नाही, ना आपलं म्हणावं असं कुणी, ना कोणताही आधार. माझ्याकडे ना पैसे आहेत, ना पुरेसे कपडे, ना अशी कोणती जागा आहे जिथे मी जाऊ शकते. माझा आवाज थरथरत होता, पण मी तिला सगळं खरं खुरं सांगितलं. तिने माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि काही वेळ शांत राहिली. मग अतिशय प्रेमाने म्हणाली की ताई, तुम्ही काळजी करू नका. ज्याचं या जगात कुणी नसतं, त्याचा वरचा देव असतो. तुम्हाला वाटत असेल तर काही दिवस इथेच राहा, विश्रांती घ्या. जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा पुढे जा. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. पण मी लगेच मान हलवत म्हणाले की नाही बहीण, मला विश्रांती घ्यायची नाही आणि मी कोणावर ओझं सुद्धा बनू इच्छित नाही.
मला कुणाच्या तुकड्यावर जगायचं नाही. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मला स्वतः काहीतरी करून दाखवायचं आहे. मला माझं आयुष्य स्वतःच्या बळावर घडवायचं आहे. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दलचा आदर स्पष्ट दिसू लागला. मी तिचा हात धरला आणि हळूच म्हणाले की जिया, तुला काही हरकत नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते. तिने लगेच उत्तर दिलं की सांगा ताई. मी म्हणाले की जर तुझी इच्छा असेल तर मी इथे या खानावळीत जेवण बनवू शकते. तू एकदा माझ्या हातचं जेवण चाखून बघ. जर तुला ते आवडलं तर मी इथेच काम करेन. माझं बोलणं ऐकताच तिच्या डोळ्यात चमक आली. जणू तिला नव्या आशेचा किरण सापडला होता. ती आनंदाने म्हणाली की खरंच ताई, तुम्ही जेवण बनवाल? मला खूप आनंद होईल. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एवढं मोठं हास्य उमटलं. तिने लगेच माझा हात धरला आणि मला चुलीजवळ घेऊन गेली. मी सर्वप्रथम तिथे ठेवलेली डाळ पाहिली. मग भाज्या उचलल्या, त्या स्वच्छ धुवून चिरायला सुरुवात केली. जसजसं मी काम करत होते तसतशी माझ्यात एक नवी ऊर्जा निर्माण होत होती. मी कढईत तेल टाकलं आणि ते तापण्यासाठी ठेवलं. फोडणी देताच एक दरवळणारा सुगंध संपूर्ण खानावळीत पसरला. जिया माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती. जणू तिने यापूर्वी असं काही कधीच पाहिलं नव्हतं. मी डाळीत मीठ, तिखट आणि इतर मसाले घातले आणि ती छान शिजवली. त्यानंतर लगेच कोशिंबीरही बनवली. ताटात डाळ आणि भाकरी ठेवून मी ते तिच्याकडे दिलं आणि म्हणाले की आधी तू चाखून बघ. तिने थोडासा डाळीचा घास घेतला आणि जसा तो तिने चाखला तसाच तिचा चेहरा खुलून गेला. तिच्या डोळ्यात चमक आली आणि ती आनंदाने म्हणाली की ताई, हे तर खूपच चविष्ट आहे. खरंच खूप छान बनलं आहे. तिचा तो आनंद पाहून माझ्या मनालाही समाधान मिळाले. मी हसत तिला म्हणाले की पाहिलंस ना जिया, जेवण बनवणं फार कठीण नसतं. फक्त ते मनापासून बनवावं लागतं. जोपर्यंत तू मनापासून बनवणार नाहीस तोपर्यंत त्यात खरी चव येणार नाही. माझं बोलणं ऐकून तिने मान हलवली. तिच्या डोळ्यात आता भीतीऐवजी आशा दिसत होती. आणि त्या क्षणी मला वाटलं की कदाचित माझं आयुष्य संपलेलं नाही, तर आता एका नव्या सुरुवातीची चाहूल लागली आहे. अशी सुरुवात जिथे मी कोणाच्या तरी उपयोगी पडू शकते आणि स्वतःलाही पुन्हा उभं करू शकते. आम्ही दोघी बोलत होतो. तेवढ्यात अचानक खानावळीच्या बाहेरून जोरदार पावलांचा आवाज आला आणि एक तरुण आत आला. त्याचा चेहरा रागाने भरलेला होता. जशी त्याची नजर माझ्यावर पडली तसा तो आणखी संतापला. तो सरळ जियाजवळ गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला की ही कोण आहे आणि ही आपल्या स्वयंपाकघरात काय करत आहे. त्याचा आवाज इतका कडक होता की मी क्षणभर घाबरले. पण जियाने लगेच त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली की दादा, या अनघाताई आहेत. त्यांनी खूप चविष्ट जेवण बनवलं आहे. तू एकदा चाखून तर बघ, तुला नक्की आवडेल. पण त्याने माझ्याकडे न पाहताच स्पष्ट नकार दिला आणि रागाने म्हणाला की मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हातचं जेवण खात नाही. ती कोण आहे मला माहीत नाही. तिला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढ, नाहीतर बरं होणार नाही. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आणि त्या क्षणी मी धीर एकवटला आणि त्याच्या समोर उभी राहून शांत आवाजात म्हणाले की तू एकदा जेवण चाखून तर बघ. जर तुला ते आवडलं नाही तर मी स्वतःहून इथून निघून जाईन. माझ्या बोलण्यात आत्मविश्वास होता आणि कदाचित तोच आत्मविश्वास त्याला क्षणभर थांबायला भाग पाडत होता. त्याने नाखुशीने ताट उचललं आणि एक छोटासा घास घेतला. पण जसा त्याने तो घास तोंडात टाकला तसाच त्याचा चेहरा बदलला. त्याच्या रागाची जागा आश्चर्याने घेतली. त्याने लगेच दुसरा घास घेतला आणि यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं की हे जेवण खरंच खूप छान आहे. हे तू बनवलंस का? मी हसत उत्तर दिलं की हो, हे जेवण मीच बनवलं आहे. तो म्हणाला की हे तर एखाद्या मोठ्या उपहारगृहात मिळणाऱ्या जेवणासारखं वाटतं. पण लगेच त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला आणि तो म्हणाला की जर तुला इथे काम करायचं असेल तर आम्ही तुला पैसे देऊ शकणार नाही. आम्ही स्वतःच कसंबसं उदरनिर्वाह करतो. आमची कमाई इतकी नाही की आम्ही तुला काही देऊ शकू. त्याचं बोलणं ऐकून मी अतिशय शांतपणे म्हणाले की मला पैशांची गरज नाही.
तुम्ही फक्त मला इथे राहण्यासाठी थोडी जागा द्या आणि दिवसातून 2 वेळेचं जेवण मिळालं तरी ते माझ्यासाठी पुरेसं आहे. माझं बोलणं ऐकून दोघंही काही क्षण शांत राहिले. जणू त्यांना माझ्या शब्दावर विश्वासच बसत नव्हता. मग जियाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसू लागला. ती आनंदाने म्हणाली की ताई, खरंच तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनाला एक वेगळंच समाधान मिळाले. जणू आयुष्यातील सगळ्या वादळांनंतर मला पुन्हा कुठेतरी आपलेपणा, माया आणि माणुसकी सापडली होती. त्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी खूप लवकर उठले. सूर्याची कोवळी किरणे खानावळीत येत होती. चारही बाजूंना शांतता पसरली होती. मी आजूबाजूला पाहिले तेव्हा खानावळीची अवस्था फारशी चांगली नव्हती. टेबल खुर्च्या अस्वच्छ होत्या. भांडी इकडे तिकडे पडली होती आणि चुलीसुद्धा स्वच्छ नव्हती. मी विचार केला की जर या जागेचं रूप पालटायचं असेल तर सर्वप्रथम स्वच्छता करावी लागेल. मी वेळ न दवडता कामाला लागले. भांडी धुतली, टेबल खुर्च्या स्वच्छ केल्या, जमीन धुवून काढली आणि चूल नीट नेटकी केली. तेवढ्यात जिया उठून बाहेर आली. मला काम करताना पाहून ती आश्चर्यचकित झाली. ती लगेच माझ्या जवळ आली आणि म्हणाली की ताई, तुम्ही इतक्या लवकर का उठलात? तुम्ही मलाही उठवलं असतं. मी सुद्धा तुमच्यासोबत काम केलं असतं. मी हसत म्हणाले की त्याची काही गरज नव्हती. आता आपण सगळे एक कुटुंब आहोत आणि मला ही सगळी कामं करण्याची सवय आहे. तू लवकर तयार हो. आज आपल्याला खूप कामं करायची आहेत. ती आनंदाने कामाला लागली. थोड्या वेळाने आकाशही आला. त्याने खानावळीची बदललेली अवस्था पाहिली. तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान दिसत होतं. आता ग्राहक येण्याची वेळ झाली होती. मी जेवण बनवायला सुरुवात केली. मी डाळ बनवली, बटाट्याची भाजी केली, छोले तयार केले आणि भाकऱ्या भाजायला सुरुवात केली. थोड्याच वेळात खानावळी बाहेर लोक थांबू लागली. काही जण आपापसात म्हणत होते की आज या खानावळीत इतका छान सुगंध कसा दरवळतो आहे. पूर्वी तर इथे थांबावं सुद्धा वाटत नव्हतं. आकाशने त्यांना आत बोलवलं आणि व्यवस्थित बसवलं. मी गरमागरम जेवण त्यांच्या समोर वाढलं. त्यांनी जेवणाची चव घेताच त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद उमटला. ते एकमेकांकडे पाहून हसू लागले आणि वारंवार म्हणू लागले की जेवण खूपच चविष्ट आहे. त्यांनी निवांतपणे जेवण केलं, पैसे दिले आणि निघून गेले. हळूहळू आणखी लोक येऊ लागली आणि पाहता पाहता संपूर्ण खानावळ भरून गेली. जिया आणि आकाश दोघेही खूप आनंदी होते. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद स्पष्ट दिसत होता, जो त्यांनी खूप दिवसांपासून अनुभवला नव्हता. आकाशने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की आज पहिल्यांदाच वाटतंय की आमची खानावळ पुन्हा उभी राहू शकते आणि हे सगळं तुमच्यामुळे घडलं आहे. मी हसत म्हणाले की नाही, ही आपल्या तिघांची मेहनत आहे. आपण तिघं मिळून मनापासून काम केलं तर ही खानावळ नक्कीच खूप पुढे जाईल. त्या दिवशी आम्ही तिघांनी मिळून खूप काम केलं. रात्री खानावळ बंद झाली तेव्हा आम्ही सगळे खूप थकलो होतो, पण मनातून खूप आनंदी होतो. कारण आता आम्हाला वाटत होतं की आयुष्य हळूहळू योग्य मार्गावर येत आहे. कदाचित हीच आमच्या आयुष्यातील नवी सुरुवात होती, ज्यामध्ये दुःखाबरोबर आशेची एक नवी किरणही होती. सर्वजण खूप आनंदी होते आणि त्या दिवसाचं वातावरणच काहीसं वेगळं होतं. जणू या छोट्याशा खानावळीत अचानक आनंद नांदू लागला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं आणि पोटभर जेवल्यानंतर मिळणारं संतोष स्पष्ट दिसत होतं. जिया माझ्याजवळ आली आणि तिने माझा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात चमक होती आणि चेहऱ्यावर गोड हास्य होतं. ती वारंवार माझा हात दाबत म्हणत होती की ताई, आज तर तुम्ही कमाल केली. खरंच तुमच्या हातात जादू आहे. असं चविष्ट जेवण मी फार कमी वेळा खाल्लं आहे आणि आज जितकी कमाई झाली तितकी तर आम्हाला कधी कधी पूर्ण महिनाभरातही होत नव्हती. तिच्या बोलण्याच्या स्वरावरून असं वाटत होतं की एवढं सगळं एका दिवसात घडू शकतं यावर तिचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता. आकाशही थोड्या अंतरावर उभा होता, पण त्याच्या डोळ्यातला आनंद सुद्धा स्पष्ट दिसत होता. तो हळूहळू आमच्या जवळ आला आणि म्हणाला की अनघा, आज खरंच खूप ग्राहक आले होते. मी त्यांची संख्या मोजू शकलो नाही आणि प्रत्येक जण एकच गोष्ट सांगत होता की जेवण खूपच छान आहे. आज मला पहिल्यांदाच असं वाटतंय
की आमची खानावळ खरोखर पुन्हा उभी राहू शकते. त्याच्या आवाजात आशा होती. कदाचित अनेक दिवसांनंतर त्याला असं वाटत होतं की आता सगळं पुन्हा सुरळीत होऊ शकतं. त्याचं बोलणं ऐकून मी हलकंसं हसले आणि दोघांना प्रेमाने समजावत म्हणाले की पहा, माझे आभार मानू नका आणि माझ्या हातात जादू आहे असंही म्हणू नका. असं काही नाही. ही फक्त एक कला आहे. फक्त मनापासून काम करावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण तिघं मिळून मेहनत करत आहोत. म्हणून हे सगळं शक्य होत आहे. तुम्ही दोघंही काळजी करू नका. आज जितके लोक आले त्यापेक्षा उद्या आणखी जास्त लोक येतील. फक्त आपल्याला अशीच मेहनत करत राहायचं आहे. माझं बोलणं ऐकून दोघांनी मान हलवली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणखी वाढला. मग मी म्हणाले की चला आता सगळेजण जेवून घ्या. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊ. कारण आज आपण खूप काम केलं आहे. आम्ही तिघांनी एकत्र बसून जेवण केलं. त्यावेळी ते साधंसुधं जेवण सुद्धा खूप चविष्ट वाटत होतं. कारण त्यात मेहनत आणि आनंद दोन्ही मिसळलेले होते. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथेच बसून विश्रांती घेतली आणि कधी डोळा लागला हे आम्हालाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी झोप लवकरच उघडली. बाहेर गार वारा वाहत होता आणि आकाशात सूर्याची मंद किरणं पसरली होती. मी उठताच सर्वप्रथम चूल पेटवली आणि कामाला सुरुवात केली. थोड्याच वेळात आकाशही उठला. तो काही न बोलता बाजारात जाण्याची तयारी करू लागला. कारण आता त्यालाही समजलं होतं की काम वेळेवर करणं किती महत्त्वाचं आहे. जियाही उठून बाहेर आली आणि तिने लगेच पीठ मळायला सुरुवात केली. मी भाज्या चिरायला लागले, डाळ शिजायला ठेवली आणि हळूहळू संपूर्ण खानावळ पुन्हा कामाच्या लगबगीने भरून गेली. मी कढईत तूप टाकलं, त्यात मसाले घातले आणि ते चांगले परतले, ज्यामुळे त्यांचा दरवळणारा सुगंध दूरपर्यंत पसरू लागला. तो सुगंध इतका मोहक होता की जो कोणी त्या रस्त्याने जात होता तो क्षणभर थांबून नक्की पाहत होता की इथे नेमकं काय बनत आहे. मग मी ती फोडणी डाळीत घातली आणि तिचा दरवळणारा सुगंध आणखी वाढला. आता हळूहळू लोक येऊ लागले. आकाश लगबगीने ग्राहकांना बसवू लागले. पण आज गर्दी इतकी वाढली होती की खुर्च्याही अपुऱ्या पडल्या. काही लोक खाटांवर बसले तर काही उभे राहून आपली पाळी येण्याची वाट पाहू लागले. पण कुणाच्याही चेहऱ्यावर नाराजी नव्हती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त एकच गोष्ट दिसत होती आणि ती म्हणजे चविष्ट जेवणाची उत्सुकता आणि अपेक्षा. आम्हा तिघांच्याही अंगात वेगळाच उत्साह संचारला होता. आम्ही क्षणभरही न थांबता सतत काम करत होतो. भाकऱ्या भाजल्या जात होत्या, भाजी वाढली जात होती, डाळ वाढली जात होती आणि प्रत्येक ताटाबरोबर आमची मेहनतही ग्राहकांपर्यंत पोहोचत होती. तेवढ्यात एक माणूस आत आला आणि बसताच म्हणाला की काय सांगू भाऊ, मी कालही इथे आलो होतो आणि आज पुन्हा आलो आहे. आता तुमच्या खानावळीत खरोखर खूप चांगलं जेवण मिळू लागलं आहे. त्याच्या चेहऱ्यावर भूक स्पष्ट दिसत होती आणि डोळ्यात अपेक्षा होती. जणू त्याला खात्री होती की इथे त्याला चविष्ट जेवण मिळणार आहे. त्याचं बोलणं ऐकून आम्ही तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हलकासा हसलो. कारण आता आम्हालाही विश्वास वाटू लागला होता की आमची ही छोटीशी खानावळ हळूहळू बदलत आहे आणि कदाचित हे आमच्या मेहनतीचं पहिलं फळ होतं. त्या क्षणी मला मनापासून समाधान वाटत होतं. जणू आयुष्य मला पुन्हा एक संधी देत होतं आणि यावेळी ती संधी मला योग्य प्रकारे जगायची होती. दुपार होईपर्यंत परिस्थिती अशी झाली होती की सगळं जेवण संपलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहकांची ये-जा अजिबात कमी झाली नव्हती. लोक सतत येत होते. कोणी बसत होते, कोणी उभे राहून वाट पाहत होते, तर कोणी वारंवार विचारत होते की जेवण कधी मिळणार. आणि आम्ही तिघे एकमेकांकडे पाहत काय करावं हेच समजू शकत नव्हतो. जिया माझ्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहू लागली. तिच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. ती हळूच माझ्या जवळ आली आणि म्हणाली की ताई, जेवण तर संपलं आहे. आता आपण काय करणार? इतके लोक वाट पाहत उभे आहेत. जर आपण त्यांना नकार दिला तर ते नाराज होतील. तिच्या आवाजात घाबरटपणा होता. पण मी तिला शांत करत म्हणाले की तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. तू लगेच आकाशला बोलव आणि त्याला सांग की ताबडतोब बाजारातून भाजीपाला घेऊन ये. तोपर्यंत मी डाळ तयार करते. जियाने माझं म्हणणं ऐकलं आणि लगेच आकाशला हाक मारून त्याला सगळी परिस्थिती सांगितली.
आकाशने क्षणाचाही विलंब न करता बाजाराच्या दिशेने धाव घेतली. मी लगेच चुलीजवळ उभी राहिली. पुन्हा डाळ शिजवायला ठेवली, त्यात मसाले घातले आणि मनापासून स्वयंपाक करू लागले. थोड्याच वेळात मी तिला फोडणी दिली आणि तिचा दरवळणारा सुगंध पुन्हा संपूर्ण खानावळीत पसरला. जसा तो सुगंध बाहेर पोचला तशी लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेची झलक दिसू लागली. आकाशही लवकरच सामान घेऊन परत आला आणि मी पुन्हा कामात गुंतून गेले. मी भाज्या चिरल्या आणि वेगाने स्वयंपाकाला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या कपाळावरून सतत घाम वाहत होता. चुलीची उष्णता इतकी तीव्र होती की माझा चेहरा भाजल्यासारखा होत होता. हातही तापले होते. पण त्या क्षणी मला कशाचीच पर्वा नव्हती, ना थकव्याची ना वेदनेची. मला फक्त काम करायचं होतं, मेहनत करायची होती आणि स्वतःला सिद्ध करायचं होतं. आम्ही तिघेही अखंड काम करत राहिलो आणि प्रत्येक ग्राहकाला समाधान मिळावं यासाठी पूर्ण प्रयत्न करत राहिलो. जो कोणी जेवण करून जात होता तो हसतमुखाने जात होता आणि आमच्या जेवणाचं कौतुक केल्याशिवाय राहत नव्हतं. कोणी म्हणत होतं की जेवण खूपच चविष्ट आहे, तर कोणी म्हणत होतं की अशी चव त्यांना दुसरीकडे कुठेच मिळाली नाही. हे सगळं ऐकून आम्हाला आणखी बळ मिळत होतं. त्याच दरम्यान मला माझे जुने दिवस आठवू लागले, जेव्हा माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलं होतं. ते दिवस जेव्हा माझ्याजवळ काहीच नव्हतं. आज जर त्या लोकांनी मला इथे पाहिलं असतं अशी मेहनत करताना आणि स्वतःच्या पायावर उभी राहताना, तर ते नक्कीच आश्चर्यचकित झाले असते. पण मी लगेच माझ्या मनाला समजावलं की आता मागे वळून पाहण्याचा काळ संपला आहे. आता फक्त पुढे जाण्याचाच मार्ग आहे. आता मला मेहनत करायची आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. वरच्या देवाने मला स्वयंपाक करण्याचं जे कौशल्य दिलं आहे ते मी वाया जाऊ देणार नाही. हीच माझी ताकद आहे, हाच माझा आधार आहे आणि याच बळावर मी पुढे जाणार आहे. हळूहळू दिवस सरत गेले आणि आमच्या तिघांच्या मेहनतीला यश येऊ लागलं. आता खानावळीत रोजच गर्दी होऊ लागली होती. आसपासचे लोक तर येतच होते, पण आता दूरदूरवरूनही लोक खास आमचं जेवण खाण्यासाठी येऊ लागले होते. अवघ्या एका आठवड्यात आमची छोटीशी खानावळ संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली आणि हे सगळं पाहून आमच्या मनात एक वेगळाच आनंद दाटून आला होता. एका दिवशी दुपारची वेळ होती. नेहमीप्रमाणे खानावळीत खूप गर्दी होती. लोक सतत येत होते आणि आम्ही तिघेही क्षणभरही न थांबता काम करत होतो. तेवढ्यात अचानक एक माणूस आमच्या खानावळीत आला. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तो सरळ आमच्या समोर येऊन उभा राहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाला की हा कसला प्रकार चालवलाय तुम्ही? ही खानावळ ताबडतोब बंद करा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही. त्याचं बोलणं ऐकून मी अजिबात घाबरले नाही. मी त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले की तुम्ही कोण आहात आमची खानावळ बंद करणारे? आम्ही प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करत आहोत. ही खानावळ आम्ही खूप कष्टाने उभी करत आहोत. तुम्हाला इथे काही अडचण असेल तर तुम्ही स्वतःच इथून निघून जा. माझं बोलणं ऐकून त्याचा राग आणखी वाढला. तो माझ्याकडे रोखून पाहत म्हणाला की तुम्हाला बहुतेक माहीत नाही की मी कोण आहे. माझी इच्छा झाली तर तुमचं सगळं सामान मी एका क्षणात बाहेर फेकून देऊ शकतो. तेवढ्यात आकाशही माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याने धैर्याने उत्तर दिलं की अनघा बरोबर बोलत आहे. तुम्ही कोण आहात आम्हाला थांबवणारे? आम्ही गरीब असलो तरी मेहनतीने काम करतो आणि प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करतो. तुम्ही इथून निघून जा, नाहीतर आम्ही सगळ्या शेजाऱ्यांना बोलवू. आकाशच्या आवाजात भीती नव्हती, तर धैर्य होतं. तो माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला पाहून मला खूप बरं वाटलं. त्या माणसाने आमच्याकडे रागाने पाहिलं आणि काहीतरी पुटपुटत तिथून निघून गेला. पण आम्हाला खात्री होती की तो आमचं काहीही नुकसान करू शकणार नाही. तो गेल्यानंतर आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि काहीही न बोलता पुन्हा आपल्या कामाला लागलो. कारण आता आम्हाला समजलं होतं की आयुष्यात पुढे जायचं असेल तर अशा धमक्या आणि भीती यांच्यामुळे कधीही थांबून चालत नाही. अशीच मेहनत करत करत कधी 1 महिना निघून गेला हे आम्हालाही कळलं नाही. पण त्या एका महिन्याने आमचं आयुष्य बदलून टाकलं होतं. पूर्वी जिथे खानावळीत दिवसभरात मोजकेच ग्राहक यायचे, तिथे आता सकाळपासून रात्रीपर्यंत सतत गर्दी असायची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक आनंदाने जेवून जात होते आणि पुन्हा पुन्हा परत येत होते.
त्या रात्री आम्ही तिघेही काम संपवून एकत्र बसलो होतो. हलका गार वारा वाहत होता आणि दिवसभराच्या कष्टानंतर मिळालेली ती थोडीशी विश्रांती आम्हाला खूप समाधान देत होती. आम्ही गप्पा मारत होतो, हसत होतो आणि एकमेकांसोबत ते क्षण जगत होतो, जे कदाचित आम्हा तिघांनी खूप दिवसांपासून अनुभवले नव्हते. जिया माझ्याजवळ येऊन बसली आणि तिने हळूच तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं आणि डोळ्यात आपुलकी दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली की ताई, आता सगळं ठीक आहे. तुमच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत. तुम्ही आल्या नसत्या तर आमचं काय झालं असतं माहीत नाही. कदाचित आम्हाला ही खानावळ सुद्धा टिकवता आली नसती. तिचा आवाज भरून आला होता. तिने माझा हात घट्ट धरला आणि पुढे म्हणाली की ताई, तुम्ही आम्हाला सोडून कुठेही जाऊ नका. आता तुम्ही कायम आमच्या सोबतच राहा. मी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत हसले आणि म्हणाले की अगं वेड्या, मी कुठे जाणार? आता माझं स्वतःचं असं कोण आहे? तुम्ही दोघंच तर माझं कुटुंब आहात. तुम्हा दोघांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं आणि तिने मला आणखी घट्ट मिठी मारली. आकाश समोर बसून हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यातही आदर आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती. तो नेहमीच मला खूप मान देत असे आणि माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घेत असे. तेव्हा तो थोडा पुढे सरकून बसला आणि म्हणाला की अनघा, मला वाटतं आता आपण या खानावळीला आणखी चांगलं करायला हवं. उदाहरणार्थ नवीन टेबले आणि खुर्च्या आणायला हव्यात, जेणेकरून लोकांना आरामात बसता येईल. या चारपाया आता फारशा चांगल्या वाटत नाही आणि जर आपण आजूबाजूच्या भिंती थोड्या उंच करून घेतल्या, बाहेरचं गेट नीट करून घेतलं आणि एक चांगला फलक लावला, तर लोकांना दुरूनच समजेल की ही आपली खानावळ आहे. त्याचं बोलणं ऐकून मलाही वाटलं की तो अगदी बरोबर बोलतो आहे. मी लगेच एक कागद घेतला आणि खर्चाचा हिशेब लिहायला सुरुवात केली. मी गणित मांडलं तेव्हा लक्षात आलं की आपल्याकडे इतके पैसे आहेत की आपण हे सगळं काम सहज करून घेऊ शकतो. हा विचार मनात येताच मला खूप आनंद झाला, कारण ज्या गोष्टीचा आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, ती करण्याची क्षमता आज आमच्याकडे आली होती. तेव्हा आकाश पुन्हा म्हणाला की अनघा, आम्ही तुमच्यासाठी एक मोठी चुलई आणू. तुम्ही दिवसभर या छोट्या चुलीसमोर उभ्या राहता. तुम्हाला खूप त्रास होतो आणि मला असं वाटत नाही की आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागावा. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनाला खूप समाधान मिळालं. तो पुढे म्हणाला की अनघा, तुमच्यामुळेच आज आम्ही दोघं इथपर्यंत पोचलो आहोत. तुम्ही आम्हाला सावरलं, आम्हाला योग्य मार्ग दाखवला आणि मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाही. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात हलकेसे अश्रू दाटून आले आणि मनात एक वेगळाच आनंद होता, कारण मला आता असं कुटुंब मिळालं होतं जे मला समजून घेत होतं, मला मान देत होतं आणि माझ्यावर मनापासून प्रेम करत होतं. आकाश नेहमी माझ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करत असे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तो माझा सल्ला नक्की घेत असे. जिया ही प्रत्येक काम मनापासून करत असे. आम्ही तिघांनी मिळून खानावळीत हळूहळू बदल करायला सुरुवात केली. काही दिवसातच तिथे नवीन टेबले आणि खुर्च्या आल्या. भिंती दुरुस्त करण्यात आल्या. बाहेर एक आकर्षक फलक लावण्यात आला आणि पाहता पाहता आमची छोटीशी खानावळ आता स्वच्छ, नीटनेटकी आणि एखाद्या चांगल्या उपहारगृहासारखी दिसू लागली. लोकांची वर्दळ आणखी वाढू लागली होती. आता तर दूर दूरवरून लोक खास आमच्या जेवणासाठी येत होते. काळानुसार आम्ही आणखी मेहनत घेतली आणि हळूहळू त्या छोट्याशा खानावळीचे रूपांतर एका चांगल्या उपहारगृहात झाले. आता आमच्याकडे कामासाठी सेवकही होते आणि स्वयंपाकघरात काही माणसेही ठेवली होती, जी माझ्यासोबत मिळून जेवण तयार करत होती. तरीही मी आजही प्रत्येक गोष्टीवर स्वतः लक्ष ठेवत होते, कारण माझ्यासाठी हे केवळ काम नव्हते, तर ही माझी ओळख बनली होती. आकाश आता पूर्ण हिशेब आणि बाहेरची सर्व कामे सांभाळत होता. जिया सेवकांची जबाबदारी पाहत होती. कोण कसे काम करत आहे, कुणाला काय करायचे आहे, हे सर्व ती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत होती. आम्ही तिघांनी मिळून जे सुरू केले होते ते आता एका मोठ्या यशात रूपांतरित झाले होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आम्ही आजही एकमेकांशी तितकेच घट्ट जोडलेलो होतो जसे त्या पहिल्या दिवशी होतो जेव्हा आम्ही प्रथम चूल पेटवली होती. मी उपहारगृहाच्या कार्यालयात बसले होते. त्या दिवशी माझे डोके खूप दुखत होते म्हणून मी स्वयंपाकघरात गेले नव्हते आणि थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी खुर्चीवर बसले होते. बाहेरून लोकांचे आवाज येत होते. ताटांच्या खणखणाटाचा आवाज येत होता आणि कामाची लगबग सुरू होती. पण मी त्या सगळ्यापासून थोडी दूर शांत बसले होते आणि नकळत माझ्या मनात जुने दिवस पुन्हा जागे होत होते. मला तो दिवस आठवला जेव्हा मी रस्त्यावर भटकत होते. माझ्याजवळ ना घर होते, ना पैसे होते, ना अंगावर नीट कपडे होते आणि ना कोणी आपले होते. मी इकडे तिकडे भरकटत फिरत होते. प्रत्येक दार माझ्यासाठी बंद होते आणि प्रत्येक चेहरा माझ्यासाठी अनोळखी होता. त्यावेळी मलाही माहीत नव्हते की माझे आयुष्य कुठल्या दिशेने जात आहे. आणि मग अचानक मला ही खानावळ मिळाली. त्याच खानावळीने मला नव्या आयुष्याचा मार्ग दाखवला. मला जिया आणि आकाश मिळाले, ज्यांनी मला आपलेसे केले आणि मला एक नवे कुटुंब दिले. मी हे सगळे विचार करत होते आणि माझ्या डोळ्यात हलकेसे पाणी दाटून आले होते. तेवढ्या दरवाजावर हलकीशी टकटक झाली आणि जियाचा आवाज आला, ताई, मी आत येऊ का? मी लगेच डोळे पुसले आणि हसत म्हणाले की हो जिया, ये. ती आत आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच आपुलकी आणि प्रेम होते. ती येऊन माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. मी पाण्याचा एक घोट घेतला आणि तिला विचारले की सांग, काय झालं? बाहेर सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? तिने मान हलवली आणि म्हणाली की हो ताई, सगळं व्यवस्थित आहे. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि जर तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं तर मला खूप आनंद होईल. इतकं बोलून तिने माझा हात धरला. तिच्या पकडीत हलकासा घाबरटपणा होता आणि डोळ्यात आशा दिसत होती. मी प्रेमाने म्हणाले की हो जिया, सांग काय आहे? तुला माहीत आहे मी तुझी कोणतीही गोष्ट टाळत नाही. ती काही क्षण शांत राहिली, जणू योग्य शब्द शोधत होती. मग तिने माझ्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हटलं की ताई, माझी इच्छा आहे की तुम्ही आकाशशी लग्न करावं. तिचं बोलणं ऐकून मी एकदम स्तब्ध झाले. एका क्षणासाठी मला समजलंच नाही की ती काय बोलत आहे. माझ्या मनात संकोच निर्माण झाला. मी माझा हात तिच्या हातातून अलगद सोडवला आणि खुर्चीवरून उठून उभी राहिली. थोड्या मोठ्या आवाजात मी म्हणाले की जिया, तू अशा कशा गोष्टी बोलत आहेस? मी आकाशशी लग्न कसं करू शकते? तो माझ्यापेक्षा लहान आहे. तीही लगेच उठली आणि माझ्या जवळ येत म्हणाली की ताई, तुम्ही माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही आकाशशी लग्न केलात तर तुम्ही कधीही आमच्यापासून दूर जाणार नाही. तुम्ही कायम आमच्या सोबत राहाल. आम्ही तुम्हाला कधीही गमावू इच्छित नाही. तुम्ही आमच्यासाठी खूप खास आहात. तिच्या बोलण्यात प्रामाणिकपणा होता, पण माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मी म्हणाले की जिया, तुला सगळं माहीत आहे. मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. माझं एक लग्न आधीच तुटलं आहे. मी आयुष्यात खूप काही सहन केलं आहे आणि आकाश माझ्यापेक्षा लहान आहे. तरीही तू अशी गोष्ट कशी बोलू शकतेस? तिने अजिबात संकोच न करता उत्तर दिलं की हो ताई, मला सगळं माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की त्यात तुमची काहीच चूक नव्हती. तुम्ही नेहमी योग्य तेच केलं. तुम्ही खूप चांगले आहात. आज आम्ही जिथे पोचलो आहोत ते फक्त तुमच्यामुळेच शक्य झालं आहे. आम्ही तुम्हाला मनापासून मानतो आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही कायम आमच्या सोबत राहावं. मी थोडंसं कडवट हसत म्हणाले की आणि जर मी आकाशला त्या आनंदापासून वंचित ठेवलं जो एका पत्नीमुळे मिळतो, जर मी त्याला वडील होण्याचा आनंद देऊ शकले नाही तर? जियाने लगेच माझा हात धरला आणि म्हणाली की ताई, आम्ही भूक आणि गरिबी जवळून पाहिली आहे. आम्हाला फक्त तुमची साथ हवी आहे. मूल होणं किंवा न होणं हे वरच्या देवाच्या हातात असतं, पण माणसाची साथ आणि त्याचं प्रेम खूप महत्त्वाचं असतं. आणि मला पूर्ण विश्वास आहे की आकाश तुम्हाला कधीही दुःख देणार नाही. तो तुमचा खूप आदर करतो आणि नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहील. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनावरील ओझं थोडं हलकं झालं. मी शांत झाले आणि काही वेळ विचार करत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले की जिया, मला थोडा वेळ दे. मी विचार करून तुला सांगते. ती हसत म्हणाली की ताई, तुम्ही निवांत विचार करा.
आणि तुम्हाला असं वाटत असेल की आकाशला काही हरकत असेल, तर तसं अजिबात नाही. मी त्याच्याशी आधीच बोलले आहे आणि तोही या नात्यासाठी तयार आहे. तो तुमचा खूप आदर करतो आणि तुम्हाला आनंदात ठेवू इच्छितो. तुम्हाला जितका वेळ घ्यायचा असेल तितका घ्या. ती गेल्यानंतर मी बराच वेळ तिथेच बसून माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूचा विचार करत राहिले. मी पाहिलं की जिथे एकेकाळी माझ्याजवळ काहीच नव्हतं, तिथे आज माझ्याजवळ असं कुटुंब होतं जे मला समजून घेत होतं, मला हवंसं मानत होतं आणि माझा आदर करत होतं. मी माझ्या मनाला विचारलं आणि शेवटी या नात्याला होकार दिला. काही दिवसातच माझं आणि आकाशचं लग्न झालं. ते लग्न साधं होतं, पण त्यात खरं प्रेम आणि आपुलकी होती. आम्ही दोघं एकाच घरात राहू लागलो आणि खरं सांगायचं तर त्याने मला कधीही ते दुःख दिलं नाही जे मी पूर्वी अनुभवलं होतं. तो माझा खूप आदर करत असे, प्रत्येक प्रकारे माझी काळजी घेत असे, माझी प्रत्येक गोष्ट समजून घेत असे आणि मला कधीही एकटेपणाची जाणीव होऊ देत नसे. जिया मला वहिनी म्हणून हाक मारत असे आणि तिच्या डोळ्यात माझ्यासाठी नेहमी आनंद दिसत असे. आम्ही तिघे पुन्हा एका कुटुंबाप्रमाणे राहू लागलो आणि यावेळी माझ्या आयुष्यात समाधान होते, मान होता आणि खरी आनंदी जीवनशैली होती. वेळ हळूहळू पुढे सरकत राहिला आणि पाहता पाहता पूर्ण 1 वर्ष उलटले. माझ्या लग्नानंतर एक असा दिवस आला ज्याने माझ्या आयुष्यात आणखी एक मोठा आनंद आणला. त्या दिवशी सकाळपासून माझी तब्येत बरी नव्हती. मला उलट्या होत होत्या आणि अशक्तपणा जाणवत होता. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले, पण आकाशने मला आग्रहाने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि काही चाचण्या केल्या. आम्ही दोघे बाहेर बसून अहवाल येण्याची वाट पाहत होतो. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती, कारण जुन्या जखमा अजूनही मनाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात जिवंत होत्या. थोड्या वेळाने डॉक्टरांनी आम्हाला आत बोलावले आणि अहवाल पाहून हसत म्हणाले की अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. हे ऐकताच मला विश्वासच बसला नाही. मी आश्चर्याने डॉक्टरांना विचारले की हे कसं शक्य आहे. यापूर्वी तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी कधीही आई होऊ शकणार नाही. डॉक्टर शांतपणे म्हणाले की कधी कधी अहवाल चुकीचेही असू शकतात आणि कधी कधी देव चमत्कारही घडवतो. या आनंदासाठी तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजे. माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. जेव्हा मी ही बातमी आकाशला सांगितली तेव्हा तोही खूप आनंदी झाला. त्याने मला मिठी मारली आणि वारंवार देवाचे आभार मानू लागले. काही महिन्यानंतर माझ्या घरी एका मुलाचा जन्म झाला. तो खूपच गोड होता आणि त्याच्या आगमनानंतर आमचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. आम्ही तिघेही नेहमी त्याच्या भोवतीच असायचो आणि त्याचा खूप लाडाने सांभाळ करत होतो. एका दिवशी मी माझ्या कॅबिनमध्ये बसले होते. माझा मुलगा माझ्या मांडीवर झोपला होता आणि मी काम पाहत होते. तेवढ्यात अचानक दार उघडले आणि राहुल आत आला. त्याला पाहून मी क्षणभर थबकले, पण यावेळी मी घाबरणार नव्हते. त्याने रागाने विचारले की हा मुलगा कोणाचा आहे? तू तर वांज होतीस. मी न घाबरता त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले की हा माझा मुलगा आहे आणि तुला इथे येण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याने पुन्हा मला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, पण मी स्पष्ट शब्दात म्हणाले की कमतरता माझ्यात नव्हती, तर तुझ्या विचारात होती आणि आजही तीच विचारसरणी तुला पुढे जाऊ देत नाही. मला समजले की त्याने दुसरे लग्न केले होते, पण त्याला आजपर्यंत अपत्य सुख लाभले नव्हते. मी त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले आणि तो अपमानित होऊन तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर मी माझ्या मुलाला छातीशी कवटाळले आणि देवाचे आभार मानले की त्याने मला नवे आयुष्य दिले, नवे कुटुंब दिले. आज आकाश, जिया आणि माझा मुलगा हेच माझे संपूर्ण जग आहे आणि मी खरोखर खूप आनंदी आहे. मी या आयुष्यातून एक गोष्ट शिकले आहे की कोणत्याही माणसाला त्याच्या कमतरतेमुळे दूर करू नये, तर त्याला समजून घ्यावे, कारण प्रत्येक माणसामध्ये काही ना काही चांगुलपणा नक्कीच असतो. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.